प्रवास सुरू झालेला आहे. फुल डिसिप्लिन बाई, फुल डिसिप्लिन. पडणारे आता डबल कॅलरी. बघा रेस्टॉरंट इथं आहे आणि गाडी आमची इथून इथं आणली आहे स्टार्ट करून. बस किती मोठी गाडी. कृष्णेश्वर टेम्पलला पोहोचलोय आणि आज मग मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं हक्काच्या यूट्यूब चॅनलवर विराज ब्लॉग्स म्हणून. आणि तुम्हाला टायटल बघून समजलंच असेल आता आम्ही चाललोय कुठे. हे बघा सगळे अशा आतुरतेने बघतात आमच्याकडे. हाय करा हाय करा. तर टायटल बघून समजलंच असेल. जर तुम्हाला नवीन लुक आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये टाका आणि लाईक करा. तर भरपूर मजा येणार आहे. भरपूर लांब आम्ही प्रवास करणार आहोत. आज नवीन नवीन रस्ते एक्सप्लोअर करणार आहेत. तिला काय बोलायचं आहे? तुला काय बोलायचं आहे? सबस्क्राईब करा. तर सबस्क्राईब करा चॅनलला. भरपूर ह्युमिडिटी आहे. लय गरम होतं आज. ऊन नाही पण लय गरम होतं आहे. लय गरम होतं आहे. अजूनपर्यंत ऊन आला नाही तरी पण पावसाची शक्यता आहे. आम्हाला रस्त्यात पाऊस लागला तर नक्की तुम्हाला आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवू. भरपूर मजा येणार आहे. नक्की शेवटपर्यंत बघा आम्ही कुठं चाललो आहे आणि कशी मजा येते ते. आणि भरपूर मोठा प्रवास असा होणार आहे. मुंबई टू एलोरा केव्स ऐतिहासिक ट्रिप आमची होणार आहे. पूर्ण फॅमिली ट्रिप आहे. सगळे तर तयार होतात. आता सकाळचे वाजलेत 8 आणि अजूनपर्यंत आम्ही इथंच उभं आहे. तर भरपूर मजा येईल. तर सकाळी 7 वाजता निघायचं. ते किती वाजले? 8. आता हळूहळू 9 वाजतील. हळूहळू 9 वाजता. भरपूर टाइम झाला आम्हाला तसं. आणि घाम पण भरपूर येते. काय ही निस्ती मागं मधीन मधीन अशी मस्तपैकी गाडी वॉश वगैरे करून तयार झालंय. थोड्याच वेळात आम्ही निघू. आणि आज नवीन जो इन्फोटेनमेंट सिस्टम लावला त्याचं टेस्टिंग होणार आहे. एवढ्या लांब हे बघा नवीन इन्फोटेनमेंट सिस्टम लावलं आहे त्याचं टेस्टिंग होणार आहे. जर्नीची सुरुवात केल्यानंतर तुम्हाला आम्ही कंटिन्यू करतो. ठीक आहे. तर आमचा अशा तऱ्हेने प्रवास सुरू झालेला आहे. नाना पुढे माग सगळे मागं बसले. तर जुईनगर मधून आम्ही बाहेर निघालोय. आता रस्त्याची सुरुवात झालेली आहे. तो तर झाला आमचा डिस्कशन. पावसाचं वातावरण तर दिसतंय. पाऊस होप जास्त नाही लागला पाहिजे आम्हाला. तर प्रवासाला सुरुवात झाली आहे. मध्ये आता कुठं जर अपडेट आला तर मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. इथं वाजलेत आता आमचे 10:30 आणि आम्ही अजून ट्रॅफिक मध्येच अडकलोय पडग्यामध्ये. आणि आमची अशी हालत ट्रॅफिक मध्ये. काय कवरी मोठी कशी मोठी ट्रॅफिक आहे. कवरी मोठी ट्रॅफिक आहे ना. आता 10 नंतर आता वाजलेत 11:15 आणि आता आम्ही ट्रॅफिक मधून फ्री झालोय. खुला रस्ता भेटला ऍटलिस्ट. दीड तास जवळजवळ ट्रॅफिक मध्ये. हो 1.5 तास ट्रॅफिक मध्ये अडकून बसलेलो आम्ही. लय भरपूर ट्रॅफिक होती. आता खुला रस्ता चालू आहे मस्त. ऍटमॉस्फिअर पण एकदम प्लेझंट आहे. जास्त ऊन नाही पण सावली असून पण ऊन गरम होतंय आतमध्ये. AC 3 वर असून पण त्या गरम होतं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बघा रस्ता किती मस्त आहे. कुठं आता थांबलो तर तुम्हाला दाखवतो पुढचा. आता आम्ही थांबलोय फूड मॉलला. कसारा घाट तिथं आहे आणि फूड मॉलला आता एंट्रन्स केलंय. फूड मॉल नाश्ता करायला थांबलं. चला नाश्ता करतो मी. भेटू. लाल परी लाल परी. काय पाहिजे तुला? लाल परी. काय पाहिजे तेव्हा? तिला ना नुसतं बटर पाहिजे. बटर सॉरी तंदुरी रोटी पाहिजे. छपरी छपरी स्टिंग विथ द स्टिंग.
सिंग विदई चबरी चबरी हिला माहिती आहे म्हणजे चबरी ही बाई तर आता आम्ही थांबलोय नाश्ता करायला ऑर्डर केले नाश्त्याची ऑर्डर आला होतं ठीक आहे आता पावभाजीचा मी रोज खातो सद्गुरूमध्ये 11 सगळ्यांची आज तरी आम्ही पण खातो कैसा आहे अरे कैसा आहे जाऊ दे तिच्या आतमध्ये. अक्षरा रिव्ह्यू दे साध्या डोस्याची चटणी मस्त अक्षरा बनवतो त्याची तू पण डोश्यासारखे टी शर्ट घातलं हा अक्षरा डोश्यासारखे टी शर्ट घातलं सुनेली आजच आहे. नाही साधा पाव आणि आम्ही आमचं चालू करूया डाएट फूड आमचा चटणी गोड आहे. ओट्स आणि नानी फुल डिसिप्लिन बाई फुल डिसिप्लिन कोणची गाडी उभी होती कोणची बघली का कोणची गाडी चला मस्त आता नाश्ता झाला आमचा फुल नाश्ता केला लय ऊन होत आहे लय ऊन आहे भरपूर आता आम्ही नॉनस्टॉप जाणार आहे लय ऊन आहे बेकार ऊन आहे तर गाडीच्या खाली ठेवू डबा आपला लावू काय बोलायचं तुला पण नको करू थांब. आता इथून कसारा घाट चालू होईल आणि घाटातून आम्हाला दाखवत आता 2 ते 2.5 तास आता नॉनस्टॉप थांबलो तर 2-2.5 तास होतील हे बघा लय ऊन आहे चला मध्ये रस्त्यात दाखवतो आमचं नशीब एवढा खतरनाक आहे की आम्ही नाश्ता करायला थांबलो निघायचीच खोटी फक्त आणि जस्ट बॅटरी हे करायला लागले बॅटरी कनेक्टर अशा ऐन टायमावर म्हणजे बघा रेस्टॉरंट इथं आहे आणि गाडी आमची इथं आणली आहे स्टार्ट करून बस बॅटरीचा कनेक्टर चालू नव्हते बॅटरी कनेक्ट होते पण गाडी स्टार्ट नव्हतं आता जायचं आम्हाला लय लांब समृद्धीला तर आम्हाला काय टेन्शन नको आणि काय रस्त्यात प्रॉब्लेम नको म्हणून त्याच्या अगोदर आता नाना पण आणि एक कनेक्टर चेंज करून देतात गाडी स्टार्ट झाल्यावर बनवलं ठीक आहे त्यांचा मूड ऑफ झालेला आहे आता इथून जायचं आहे आम्हाला समृद्धी महामार्गाला आम्ही तिथून 12 किलोमीटर एक्स्ट्रा पुढे आलो आहे गोटीला कारण की आमची झाली आहे बॅटरी डाऊन आणि नवीन बॅटरी नानाने लावून घेतली आहे इथून हे बघा जुनी बॅटरी इथं आहे नवीन बॅटरी टाकली आहे गाडीत नवीन बॅटरीचे ऑलमोस्ट 7,000 रुपये आम्हाला फटका लागला सगळ्यांचे चेहरे उतरले तिथं इन शॉर्ट बघायला गेले तर नाना तिथं बिलिंग करतं तिथं इथून गॅरेजला येऊन हे यांचे चेहरे बघा यांचे चेहरे बघा बॅटरी उतरले आता नवीन बॅटरी टाकल्यात आपण बंद करूया आणि पुन्हा स्टार्ट करून बघूया ठीक आहे परत खुललेला आहे गाईस पण पैसे सगळे गेलेले थांब एक मिनिट थांब बंद करूया थांब यो पहिला बंद करायचा ठीक आहे चालू केला का मायसा बोलायचा गणपती बाप्पा मोरया असं बोलायचंच नाही गणपती बाप्पा आता नवीन बॅटरी टाकले आता इथून रस्ता आहे समृद्धीला कनेक्ट करायला आम्ही समृद्धीला कनेक्ट केला वाजलेत आता 2:30 इथंच वाजल्यात आता काय माहिती सकाळी कोणतं तोंड बघलेलं माहिती नाही गाडी आमची अशी झालेली ठीक आहे काय असेल तर तुम्हाला अपडेट देतो ठीक आहे बाय तर आम्ही आता समृद्धीला एंटर केलंय आणि तुम्ही बघा इथं टोलच्या बूथ मध्ये कोणच नाहीये आतमध्ये टोल बूथ मध्ये कोणच नाही पण ऑटोमॅटिक चालू होईल ऑटोमॅटिक खेचेल तो आणि बंद होईल चला चालू ग्रीन सिग्नल झकास चला कोण टोल बूथ मध्ये कोण बसलेलं नसतं फुल ऑटोमॅटिक चालू प्रोसेस आहे आता आम्ही फायनली समृद्धी महामार्गावर पोहोचलेलो आहे एकदम लय मोठा असा रस्ता लय मोठा असा रस्ता ना कसा वाटतंय एकदम ऑटोमॅटिक बघितल्यानंतर एक्सप्रेस हायवे आहे ते कसं वाटतंय हा लय मस्त सिस्टीम ठेवलेली आहे
कोणच नाही टोल प्लाझाला. टोल प्लाझाला कोणच नाही. ऑटोमॅटिक गाडी स्कॅन करून पुढे जाते. आणि रस्ता पण एकदम मोकळा, फुल रस्ता एकदम खाली. एक नंबर रोड आहे. 100 वर 100च्या स्पीड आहे. कपच्या बेल्ट डाऊन आहे. ए तिकडे काय लावलंय व्हाईट अशी लाईन काय आहे? कुठं? समृद्धी महामार्गाला ना? कुठं? समुद्री महामार्ग. तर आता मध्ये हॉल्ट घेतलाय, मध्ये चांगली सोय केली आहे. 2 मिनिटासाठी चहा वगैरे घेऊ शकता. बाहेरचा HP पेट्रोल पंप आहे HPचा. तिथून तुम्ही चहा कॉफी आणि थोडा रेस्ट करू शकता जर तुमचे टायर गरम झाले, तुम्हाला झोप येत असेल तर. ठीक आहे, बघूया. हिचं निसं सगळे नखरे असतात हिचं. तर आता समृद्धीला थांबलो आहे. तर छेड्डाजमधून सगळं सामान घेतलं आहे, थोडा खायला स्टेसाठी. तर इथून बघा, इथून आता परत रस्ता चालू होईल. काय 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 आणि मग नंतरला आता थोडा खाऊया गाडीमध्ये आणि कंटिन्यू करूया. काय आला? सिमेंट रोड आहे ना, टायर गरम होतात कंटिन्यू चालल्यावर. एवढा किलोमीटर म्हणून नायट्रोजन टाकतात गाडीत. पवन चक्क्या बघा, पवन चक्क्या किती मोठ्या पवन चक्क्या आहेत. समृद्धी महामार्गावरून दिसणार तुम्हाला. आणि आमचा रस्ता बघा किती भारी आहे. इथं बघा किती काळोख पडलाय. पाऊस पडणार आहे आता. डबल कॅलरी. भरपूर असा पाऊस वरती आला ढगात आकाशात. किती सुंदर दिसते असं वातावरण. एक नंबर. खाली का जरा आरसा पण होत्या मस्त. सरळ ठेव. मस्त दिसते नाही तक्र काहीतरी. काजू बदाम भेटले तर घ्यावया. किती मस्त असं वातावरण झालंय आणि मस्त असं रस्ते. त्या बाजूला इथं चाललो आहे नागपूरच्या. मस्त पावसाची आगमन झालेलं आहे. किती मस्त पाऊस के रास्ते में बेचा गया इस महल के अंदर. मस्त पावसात आहे. आणि इथं आम्ही छत्रपती संभाजी महाराजांची जो तिथं चाललोय त्याची हिस्ट्री बघतोय. मिस मत करना, यहाँ पर जरूर जाना. अभी हम औरंगाबाद के सब. फायनली घृष्णेश्वर टेम्पलला पोचलोय. आणि आज मंगळवार असल्या कारणाने गर्दी पण नाही एवढी हवी तशी. बघा बघा, जास्त गर्दी पण नाही. आणि अशी अवतार आहेत आमची. चला दर्शनाला जाऊया. आणि दर्शनाला मोबाईल अलाउड नाही आहे कुठल्याही. आणि मोबाईल लॉकर्समध्ये ठेवायला लागणार. तर आम्ही मोबाईल लॉकरमध्ये ठेवूया. कपडेही काढायला लागणार आहेत आमचे, शर्ट. तर दर्शन झाल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. ठीक आहे. असा काहीतरी एंट्रन्स आहे घृष्णेश्वर टेम्पलचा. छान असं दर्शन झालं आमचं. मस्त एकदम बिना लाईनीचं. काय बिना लाईनीचं दर्शन झालं आहे. आम्हाला कुठलीच लाईन बघायला भेटली. आणि त्याच्यामध्ये एक बेनिफिट असं आहे की मुलांसाठी वेगळी लाईन आहे आणि मुलींसाठी वेगळी लाईन आहे दर्शनाला. आणि एकदम तुम्ही म्हणू शकता की ज्योतिर्लिंगाला हात लावून तुमचं दर्शन. आणि तुम्ही बेलफल वगैरे वाहू शकता डायरेक्टली ज्योतिर्लिंगाला हात लावून. मस्त दर्शन होते. एकदम मस्त वाटलं. पहिल्यांदा असं दर्शन झालेलं आमचं. आणि गर्दीच नाही आहे. मंगळवार असल्या कारणाने आणि संध्याकाळ झाली आहे. ॲटलिस्ट 5 वाजलेत. तर मग गर्दी बिलकुल नाही वाटली. आणि कसं वाटलं दर्शन कसं वाटलं? दर्शन कसं वाटलं? दर्शन एकदम मस्त. हां, अजिबात गर्दी नाही दर्शनाला. मस्त दर्शनाला. दर्शन अजिबात गर्दी नाही. मस्त जवळ जाऊन दर्शन भेटलं.
आपण एकच आहे की आतमध्ये सेलफोन्स आणि गोप्रोज आर नॉट अलाउड. तर मग तुम्ही जर येत असाल तर तुम्हाला मोबाईल आणि कॅमेराज तिथे सबमिट करावे लागतील. त्याची 10 रुपये तुमच्याकडून घेतील मोबाईल सबमिशन करायची. नंतरला बाहेर लावून तुम्ही फोटोज वगैरे कॅप्चर करू शकता. पण छान असं दर्शन होतं आतमध्ये. तर आता आम्ही कुठं प्रवास करू आणि आता पहिला रूम शोधू, त्याच्यानंतर तुम्हाला भेटू. मस्तपैकी आमचं आता स्टेचं नियोजन झालेलं आहे. साई भोले गेस्ट हाऊस म्हणून आहे. देव मंदिरापासून हार्डली 2 मिनटाच्या अंतरावर पार्किंगमधून. तर नानांनी बार्गेनिंग केलेली आहे त्यांच्यासोबत मस्तपैकी. 1200 रुपये AC रूम तुम्हाला अवेलेबल होईल. फॅमिलीसोबत तुम्हाला राहायचं असेल तर तुम्ही इथे नॉन एसीचे 800 रुपये पैसे. नॉन एसीचे 800 रुपये पडतील. तर तुम्हाला मंदिरापासून इथं यायचं आहे आणि हार्डली 2 मिनटाच्या अंतरावर तुम्हाला हा रेस्टॉरंट. बार्गेनिंग करायला विसरू नका. हां, नाही तर मग तुम्हाला भेटेल हा रूम डायरेक्टली 1800 रुपये ते 1600 रुपये. तेव्हा इथं पण तसेच रेट चालू आहेत, 1800 रुपये ते 1600 रुपये AC नॉन AC. तर आम्ही गाडी पार्किंगला लावतो, फ्रेशअप होतो आणि आता आम्ही पितो कॉफी, ब्लॅक कॉफी. तर भरपूर टाईम झाला आहे, वाजलेत 8 आणि जेवणाचा टाईम झाला आहे. तर मग आम्ही जेवण वगैरे घेऊन आमच्या रूमवर जाणार आहे. भाकरी वगैरे आहेत. तर नाना गेले फ्रेशअप व्हायला. मंदिराच्या बाजूलाच आहे मंदिर इथे आणि आम्ही इथे बसतो.